ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. शिरोळ तालुक्यातील नांदणे येथे सकल जैन समाजातील जैन युवकांना एकत्रित करून स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक भट्टाचार्य महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली वीर सेवा दल मध्यवर्ती समिती सदस्य व समस्त जैन समाजातील सर्व युवकांनी एकत्र येऊन जीन शासन प्रभावना संचलन करून गावातून जयघोष करत रॅली काढली. यामध्ये हजारोंच्या संख्येत तरुण युवकांनी सहभाग घेतला होता. हे संचलन नांदणी येथील भगवान आदिनाथ मूर्ती येथून जयघोषाच्या गजरात गावातून जिनसेन मठ या ठिकाणी पोहोचली. या रॅलीमध्ये भरत चक्रवर्तीचे जीन शासन चक्र तसेच धर्मध्वज घेऊन गावामधून जीन शासन प्रभावना करण्यासाठी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीचे संचलन करण्यात आले. या रॅलीमध्ये महाराष्ट्राबरोबरच कर्नाटकातील युवा वर्गाचा मोठा सहभाग होता. यावेळी मठाचे जिनसेन भट्टारक महास्वामीजी यांनी समाजातील युवकांना जैन समाजावर भेडसावणाऱ्या समस्या व त्यावरील उपाय यांची चर्चा घडवून आणली. तसेच जैन धर्म हा अनादी अनंत कालापासून चालत आलेला आहे. जैन धर्मातील पहिले तीर्थकर भगवान आदिनाथ यांच्यापासून ते भगवान महावीर यांच्या कालापासून अखंडितपणे सुरू आहे. तसेच पु 108 आचार्य शांतीसागर महाराज यांनी सुरू ठेवलेल्या आर्ष परंपरेनुसार गावामध्ये धार्मिक कार्यक्रम, पूजापाठ व महोत्सव सुरू ठेवावेत असे सांगितले. यावेळी नांदणी मठाचे सर्व ट्रस्टी प्राध्यापक डी. ए. पाटील, सागर चौगुले, अरविंद मजलेकर, प्राध्यापक आप्पा भगाटे, विजय पाटील, अभयकुमार भागाजे, अजित कुमार भंडे, प्रकाश दानोळे, सचिन नवळे, सागर शंभू शेटे, त्याचबरोबर वीर सेवा दलाचे पदाधिकारी, सदस्य व युवा वर्ग हजारोच्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे स्वागत वीर सेवा दलाचे अध्यक्ष विजय पाटील यांनी केले, तर प्रास्ताविक सेक्रेटरी अजित कुमार भंडे यांनी केले. जीन शासन प्रभावना संचलनाची माहिती दिली. सूत्रसंचालन संघटक सचिन नवले यांनी केले, तर आभार सागर शंभू शेटे यांनी मानले. न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज.